गुड मॉर्निंग. आज खूप मोठा दिवस आहे. आज 2 एक्झिबिशन्सला जाणार आहे मी आणि एका ठिकाणी ओपनिंग असं नाही पण असंच गेस्ट म्हणून जाणार आहे. आणि पुण्याला सुद्धा घे भरारी नावाच्या एक्झिबिशनला जाणार आहे, कारण तिथे आमच्या शेवग्याच्या शेंगा ह्या नाटकाचा तिकीट विक्रीचा स्टॉल आहे. सो खूप मोठा दिवस आहे, म्हणजे जो मुंबईपासून सुरू होणार आहे आणि पुण्यापर्यंत थांबणार आहे. तर म्हणून हा ब्लॉग करते. भेटत राहूया. तर आता तयारी झाली. आपण फर्स्ट एक्झिबिशनला जातोय. बेसिकच घेतलंय गाडी चालवायचे बोल, कारण परत येणार आहे. सो भेटूया तिकडे. सिल्वरचं सगळं घातलंय. बांगड्या पण सिल्वरच्या आहेत आणि चपला अशा. भेटूया. नोजपिन घातले. पोचणार आहोत आता, पण ट्रॅफिकमुळे जरा गोंधळ होतोय. पण तरी आपण अगदी कट वेळेत आहोत. 10:30ला पोचायचं आहे आपल्याला. सो पोचूया. फायनली मी एक्झिबिशनच्या इथे पोहोचले. एक्झिबिशनचं उद्घाटनच करायचं होतं, पण त्याआधी उद्घाटन करण्यासाठी नारळ वाढवण्यात आला. नारळ वाढवल्यानंतर फीत कापायची होती, पण अलीकडे फीत कापली जात नाही, तर छानशी गाठ मारली जाते आणि ती गाठ सोडवली जाते. मग हळद कुंकू लावून फूल देऊन छान स्वागत करण्यात आलं. मला खूप छान वाटलं. अत्तर लावण्यात आलं. अत्तराचा सुवास पण फारच सुंदर होता. फूल दिल्या ते केसात माळावं ही माझी हौसच आहे. त्यामुळे कधीही कुठेही फूल गजरा काहीही दिलं तरी ते लगेच केसात घातलं जातं. त्यानंतर गाठ सोडण्याचा रीतसर कार्यक्रम झाला आणि एक्झिबिशनचं उद्घाटन झालं. अतिशय छोटेखानी असं हे एक्झिबिशन होतं. 25 ते 30 फार तर 35 स्टॉल्स होते आणि सगळेच असे खूप छान जेन्युइन स्टॉल्स होते. त्यामुळे मला सगळ्यांना भेटून खूप गंमत वाटली, खूप मजा आली. यांच्याकडून मी खूप छान छान उदबत्त्यासुद्धा घेतल्या आणि त्यांचा सुवास तर फारच सुंदर आहे. मला खूप छान वाटलं आणि त्या खूप स्वस्तही मिळाल्या. रेडीमेड ब्लाउजेस होते किंवा खूप होम प्रॉडक्ट्स होती, तसंच खूप ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स होती. त्याचप्रमाणे रुद्राक्षाचा एक काउंटर होता. फणसाच्या गऱ्यांचा सुद्धा एक काउंटर होता, जिथे फणसाचे गरे खारवलेले आणि फणसाच्या गऱ्यांचे लाडू असे वेगळे प्रकार होते. त्याचप्रमाणे अगदीच ऑर्गॅनिक अशा डाळी, पिठं असंही होतं. रुद्राक्षाचा स्टॉल होता. त्याचप्रमाणे मी जिकडनं तुळजाभवानीची मूर्ती घेतली त्यांचाही हा स्टॉल होता. वेगवेगळ्या प्रकारची चटईसारखी कार्पेट्स, त्याचप्रमाणे दागिन्यांचा स्टॉल आणि अतिशय वेगवेगळ्या उत्तम प्रकारच्या अशा साड्या असेही स्टॉल्स होते. आणि ह्या तर कॉटनच्या साड्या होत्या. कॉटनच्या साड्या विशेष करून माझं प्रेम, त्यामुळे मी त्या बघितल्या, तिथेही वेळ घेतला. एकंदरीतच या सगळ्या उद्योजकांना भेटून खूप छान वाटलं. वेळ चांगला गेला आणि वेगवेगळी माहितीसुद्धा मिळाली. मग माझी छान खणा नारळाने ओटी भरण्यात आली, गजरा देण्यात आला. मी मगाशी म्हटलं तसं तो लगेच मी माळलासुद्धा आणि असं एक घरी आल्याचं फिलिंग आलं. माहेरी जशी ओटी भरतात तसं कोणीतरी माझी ओटी भरली आणि खूप छान वाटलं. तर एका एक्झिबिशनवरून आपण आलोय, पण खूप उशीर झालाय, कारण मी सगळ्यांशीच थोडं बोलत होते. मला मजा येते असं इंटरॅक्ट करायला, छान छान गोष्टी समजून घ्यायला आणि खरंच खूप मजा आली. आणि हे असं ओटी वगैरे भरली आहे, छान टिळा लावलाय, मला खूप छान वाटतं. मला असं नटायला खूप आवडतं. सो आता ह्या सगळ्यामध्ये उशीर झालाय. आता मला पटकन जेवायचं आहे आणि 12:30 वाजता गाडी येणार आहे. सो आता आवरते म्हणजे काय, जेवून घेते आणि मग गाडीत बसते. मग मध्ये भेटून घेऊया दिवसभरात. हाय. तर आता आपण निघालोय पुण्याच्या प्रवासाला. आत्ता गाडी सगळी रिकामी आहे, पण आमचे सगळे मेंबर्स येणार आहेत आणि ती भरणार आहे. आणि मग पुढच्या प्रवासाला खूप मजा येणार आहे, कारण टाईमपास, गप्पा किंवा झोप असं काहीतरी घडणार आहे. तर बघूया नक्की काय होतं आहे. खूप वाट पाहिल्यानंतर फायनली नंदिता आणि अंकिता मला भेटल्या.
वेलकम बाबेजी. मागेच बस. हाय. या ये ना इकडे. ओ शिट, आमच्याकडे फोटो एक्सचेंज चाललंय ते बघा. दाखव आम्हाला. ते बिचारे वाट बघतात आमची आणि इथे आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय. ते उन्हात करपले आहेत. उन्हात करपलेली दोन माणसं थोड्याच वेळात ह्या गाडीत येणार आहेत. खूप ऊन आहे आणि ऑलमोस्ट त्यांना आम्ही तासभर तिथे रखडवलंय, पण आम्ही काहीच केलं नाहीये. ट्रॅफिक आहे त्याला आम्ही काहीच करू शकतो. बोला. ट्रॅफिक आणि ऑक्टोबर हीट. प्रवास सुरूच होता. पुण्यात पोहोचल्यानंतर सुद्धा खूप ट्रॅफिक होतं. म्हणजे सगळाच रस्ता लाल दाखवत होते मॅपवर. 28 मिनटं म्हणत होते, पण आम्हाला पोहोचता पोहोचता तासभर नक्कीच जाणार होता. फायनली खूप प्रवास करून आम्ही पुण्याच्या एक्झिबिशनला पोहोचलो. खूप गर्दी होती. आमचं छान स्वागत करण्यात आलं. आम्हाला असे छान छान मग्स देण्यात आले आणि सगळ्यांनी मग्स एकत्र धरून असा एक छान शॉटही घेण्यात आला. फोन देऊ. फायनली थोडंसं शॉपिंग केलेलं आहे. कलेजे में थंड पड़ गई. स्वाक्षऱ्या घेणं हल्ली खूप रेअर झालंय, पण इथे दोघा तिघांनी माझी स्वाक्षरी घेतली. शॉपिंग झालेलं आहे. हाय. खूप शॉपिंग केलंय. खूप नाही केलंय, थोडंसंच केलंय, पण गरगरायला लागलंय. तर फायनली आम्ही आम्हाला जी रूम दिली होती तिथे आलोय. असा कल्ला चाललेला आहे सगळा. हे दिसतोय का आरशात. आणि आता मी नॉर्मल कॅमेराला येते आणि खूप मजा आली आहे, पण भिरभिरल्यासारखं झालंय कारण तर भूक आणि फोटोला चष्मा काढल्यामुळे गरगरतंय. खूप गर्दी होती, पण मजा आली आहे. तर आता अजून थोडंसं खायचा बाकी आहे आणि तो झाला की आजचा दिवस संपवूया आपण. बाय. आता आम्ही अपूर्वाच्या गाडीतून खाऊ खायला चाललोय. मॅडम दमल्या आहेत खूप आमच्या. काय हो मॅडम? खूप दमले मी. शॉपिंग काही झालेलं नाहीये आणि दमली लाईट्स. शॉपिंग काही झालं नाहीये आणि नुसत्या गाठी नुसते फोटो झालेत आमचे. फोटो. दिस इज नॉट डन. एक्झिबिशनला जाऊन रिकाम्या हाताने परत येणं इज नॉट. पण तरी सुद्धा नंदिताच्या एका मित्राचा स्टॉल होता जिथे मी खूप छान शॉपिंग केलंय. खूप छान मिळालंय मला गोष्टी. अपूर्वा, तू काय घेतलंस? मी एक अशी छान कॉटनची डोहर घेतलीये, कम्फर्टर टाइप्स. घेतलीस तू? तुम्ही ते इथे होता ना दागिने घेत जेव्हा, तेव्हा मी मागे ते घेतलं. सो इट इज व्हेरी नाईस. कॉटनचं खूप सुंदर आहे ते. बरं, ती ड्राईव्ह करते. बोला. त्याच्यामुळे नको आपण तिच्याशी बोल ना. जेवायला जाऊया. म्हणजे
हाय, काय जेवणार आहे शिव? शिव काय जेवणार आहे सांग? जेवणार काय? शिव जेवणार काय? पनीरची भाजी आणि भाकरी की भात? आणि भाकरी की भात? भाकरी की भात? व्हेरी गुड. भाकरी भाकरी नाहीये पण भाकरी नाहीये. तू काय जेवणार आहे? मी मटकीची भाजी पनीर आणि पोळी. अरे नाही ते खरं आता आमचे हा बोल आमचे ससाणे येत आहेत, त्यासाठी आम्ही थांबणार आहोत. पण ससाणे अख्खं मुंबई टू पुणा चरत आलेले आहेत, त्यामुळे त्यांना मग दोन आहेत ते द्या बाबा, मटकी आणि ससाणे म्हणजे अभिचं आमच्या नाटकातलं आडनाव ससाणे आहे. So, तुम्ही नाटक बघायला या. शेवग्याच्या शेंगा. तर तुम्हाला कळेल आमच्या नाटकाची स्टोरी काय आहे. तर आता जेवूया आणि मग भेटूया थोड्या वेळाने. बाय. जेवण चाललंय. मटकीची उसळ, शेवग्याची शेंगाच येतं तोंडात, शेवेची भाजी आणि पनीर नको मला आता. पनीर नको आहे, पण पनीर आहे. आणि मी दाल खिचडी सांगितली, ती तिकडे आहे अजून, ती माझ्या ताटापर्यंत यायची आहे. सो मग मी जेवणार आहे. प्रेम प्रेम पिताश्रींचं प्रेम मुलाप्रती. आम्ही केक ऑर्डर केला होता घरच्यासाठी मुंबईला, आणि त्याच्या ॲड्रेसचा घोळ झाला आणि तो इकडे आलाय आता. म्हणजे दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आपली इच्छा होती इच्छा तिथे केकेश्वर. आता केक खाणार. माझ्या नंडेचा साधनाताईंचा बर्थडे आहे म्हणून मला हा केक घरी पाठवायचा होता. पण तो इकडे हा आला. इथे आलेला आहे केक. तुम्हाला ज्यांचं वाढदिवस आहे त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुझा बर्थडे 3 डिसेंबर. माझा बर्थडे शिवचा ये. एक्स्ट्रा बर्थडे मिळालेला आहे आम्हाला. हो, लिफ्टी. चला पटकन काप, नाही तर आम्ही चाललो. पटकन काम ना. हा दादा दादा. ये हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शिवान, हॅपी बर्थडे टू यू. ये लोक आहे तुम्ही का? काय हो, तुमची इच्छाशक्ती होती का? स्ट्रॉंग इच्छाशक्ती आहे माझी. गोड खायचं नाव डायरेक्ट दारात येऊन गोड. मुंबईला जायच्या ऐवजी इकडे पुण्यात हजर. कसं वाटतंय तुम्हाला साकारची? मस्त वाटतंय, छान वाटतंय. कसा आहे केक आमचा? पुण्यामध्ये खाताना इतकी मजा येते खरं. या गुलकंद आलाय. हो. आणि Thank you. हॅपी बर्थडे आणि सॉरी. ये त्यांचा बर्थडे त्यांना happy साधना ताईंना हॅपी बर्थडे. birthday. ये सई ताईंनी ठेवलेलं आहे हे शिवांश आज का? सई ताई इकडे आल्या त्या, सई परांजपे. त्यांनी आज सकाळी ही फुलं ठेवली तिकडे. किती छान. फायनली आजचा दिवस संपलाय आणि आम्ही रूममध्ये आलो आहे. उद्या सकाळी 12:15चा प्रयोग आहे. नेहमी 12:30चा असतो, पण यावेळेला 12:15चा आहे, कारण अवीचा उद्याच रात्री गडकरीला प्रयोग आहे. सो आमचा प्रयोग लवकर सुरू करणार आहे. तर आता छान झोपतो, फ्रेश होतो, म्हणजे सकाळी छान टवटवीत आणि ताजेपणाने नवीन प्रयोग करता येईल. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.